प्रभाग क्रमांक 25 मध्ये नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला. शंकरनगर मित्रमंडळ आणि टिपू सुलतान फाउंडेशन यांच्या वतीने प्रभाग 25 चे नगरसेवक वैभव हत्तुरे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शंकरनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परमेश्वर थँटे, रफिक शेख, इरफान मुल्ला, सद्दाम मोमीन, बाशा सगरी, जुबेर शेख, सचिन हत्तुरे, नरेंद्र कामशेट्टी, सोहेल शेख, सोहेल नदाफ, रियाज शेख केवडकर, ज्योतिबा काळे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यात शंकरनगर परिसरातील विविध नागरी समस्या मांडण्यात आल्या. रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, स्ट्रीट लाईट यांसोबतच मुस्लिम समाजाशी संबंधित एक महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा नागरिकांनी मांडला. सध्या हद्दवाढ विभागात मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज कब्रस्तानाची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे धार्मिक विधी सन्मानपूर्वक पार पाडण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर हद्दवाढ विभागात नवीन मुस्लिम कब्रस्तान स्थापन करण्यात यावे, तसेच त्यासाठी योग्य व कायदेशीर जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी ठोस आणि न्याय्य मागणी यावेळी करण्यात आली. या प्रस्तावात भविष्यातील गरजांचा विचार करून रस्ता संरक्षण, भिंत, पाणी, लाईट आणि स्वच्छता अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या मागणीची गांभीर्याने दखल घेत नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी संबंधित महापालिका व महसूल विभागाशी समन्वय साधून नवीन मुस्लिम कब्रस्तान स्थापन करण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. नागरिकांशी थेट संवाद साधणारे आणि प्रत्येक समाजाच्या गरजांप्रती संवेदनशील भूमिका घेणारे नगरसेवक म्हणून वैभव हत्तुरे यांची भूमिका यावेळी ठळकपणे समोर आली. हा सत्कार कार्यक्रम म्हणजे केवळ व्यक्तीचा सन्मान नव्हता, तर शंकरनगरच्या नागरिकांच्या प्रश्नांचा आणि विकासाच्या अपेक्षांचा सन्मान होता, असा स्पष्ट संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. आज मतदारसंघातील शंकरनगर परिसर तरुण मित्रमंडळ विशेष म्हणजे हा तरुणांचा सत्कार वाटतो, कारण आपल्या सोबत फिरणाऱ्या मित्रमंडळांनी आज नियोजन केलेलं. ह्या सगळे चेहरे हे असे आहेत की जे निवडणुकीत माझ्यासाठी पळत होते, माझ्यासाठी काम करत होते. कारण हे निवडणूक फक्त माझं राहिलं नव्हतं, तर हे तुमचं सगळ्यांचं. भरपूर दिवस संघर्षाचा होता, पण विजय आपलं होतं. ह्यासाठी आपण सगळे झगडला. तुमच्या सगळ्यांच्या कष्टाला यश आलं असं मी स्पष्ट. तुम्ही सगळेजण केलात म्हणून हे निवडणूक शक्य झालं. ह्या निवडणुकीत विजय प्राप्त झाला. मी जवळपास आम्ही 2017ला निवडून आलो. 2022 पर्यंत आम्हाला निधी मिळत होता, बजेट होता. तर त्या 5 वर्षामध्ये मतदारसंघातल्या जवळपास 70 ते 80% कामं होत आले. पण मागील 4 वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळे आम्हाला एक रुपया बजेट मिळत नव्हता. पण 4 वर्ष आम्ही फक्त ज्या वरिष्ठांकडनं आम्हाला बजेट मिळत होतं तेवढ्यावरतीच आम्ही कामं करत राहिलो. त्यामुळे एक थोडेफार राहिले ते मी मानत होतो. शंकरनगरमध्ये 3 गल्ली राहिले, रेवण सिद्धेश्वर नगर मध्ये राहिले. आता 70 व्यक्तीचा मस्जिदीचा उल्लेख झाला. ते विषय असा झाला की जर रस्ता ऑलरेडी आणलो होतो मी, पण तिथं ऑलरेडी थोडंसं ड्रेनेजचा इश्यू होता. मग ते बजेट आम्ही तिथं कन्वर्ट करून ते काम करून घेतलं होतं. असं थोडंसं काही ठिकाणी तांत्रिक अडचणी होत्या. आम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या. हे विकासाचा विषय राहिला. पण ह्या सगळ्यापेक्षा मोठं तुमच्या सगळ्यांकडनं मिळालेलं प्रेम, ज्याने रात्र दिवस इथं बसून बाहेरच्यांचं इथं प्रवास होऊ नये, बाहेरच्यांनी इथं काहीही हालचाल करू नये, ह्यासाठी स्वतःचं घर असल्यासारखं जसं ह्या निवडणुकीत तुम्ही सगळेजण केला. तुमच्या सगळ्यांच्या कष्टाला यश आलं. मी सांगतो ह्याच्या पुढं मी तुमच्या सगळ्यांना शब्द देतो, कुठलंही काम असू दे, मी आधीपासून तरी करतच आलो, पण ह्याच्या पुढे सुद्धा कुठलंही काम असू दे सरळ सांगा. मी पहिल्या बजेटमध्ये जे प्रायोरिटीचे काम आहेत ते घेतोय. आता पुढच्या 1 महिन्यामध्ये आम्हाला बहुतेक बजेटचा पहिला विषय वगैरे होईल. पण त्यामध्ये आपलं जे हक्काचे काम आहेत ते तुम्ही हक्काने करून घ्या, असं तुम्हाला सांगून माझे 2 शब्द संपवतो. आणि मला हे असे व्यक्तिमत्व आहेत. मी निवडणुकीला उभारलो होतो मतदानाच्या 1 का 2 दिवस आधी हो, त्यांनी मला विजय झाले म्हणून शुभेच्छा देऊन गेले. म्हणजे हे व्यक्तिमत्व असं की मी करणार, हे निश्चय करणार, हे ठामपणे करणार. अशा मित्रमंडळामध्ये आपण वाटतोय एकमेकाच्या सोबत आणि एकमेकाच्या हक्काने करतोय. तर असंच मलाही तुमच्या सोबतच असंच आपण सगळेजण एकत्र वाढू, असं माझी स्वतःची इच्छा आहे. आणि